गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी आणि त्यातही विशेषतः निर्घृण हत्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे। अशामध्येच नुकतीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील भिवंडी येथून समोर आली आहे। भिवंडीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची त्याच्या सहकार्यासह कार्यालयाच्या बाहेरच धारदार शस्त्राने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान या प्रकरणामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांचं नाव चर्चेला आले। त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ सविस्तर। भिवंडीतील खर्डी येथे सोमवारी 11 ऑगस्टच्या रात्री भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा चुलत भाऊ तेजस तांगडी यांची कार्यालयाच्या बाहेरच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। तागडी हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत। या प्रकरणामध्ये विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। यातील विकी म्हात्रे हा शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी म्हात्रेंवर आरोपींना सोडवण्यास मदत केल्याचे गंभीर आरोप केलेत। या हत्येप्रकरणी या पितापुत्रांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र पोलिसांना देण्यात आले। तसेच त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवत लवकरात लवकर मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे। तसेच तसं न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील या कुटुंबाने दिला आहे। दरम्यान या हत्येमुळे खर्डी परिसरात खळबळ उडाली आहे। ही हत्या व्यावसायिक कारणावरून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। तसेच तांगडी हे भाजप पदाधिकारी असल्याने या हत्येचे राजकीय कनेक्शन देखील तपासलं जाते। दुसरीकडे या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या विकी म्हात्रे आणि कल्पेश वैती या दोघांसह आणखी 2 ते 3 जण तसेच हल्ल्यामध्ये जखमी झालेला धीरज तांगडी याची देखील चौकशी सुरू आहे। तर या अगोदर देखील प्रफुल्ल यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते ताज हॉटेलमध्ये गेले असताना घरी परतल्यानंतर त्यांना ऑफिसला बोलवण्यात आलं होतं। तसेच ते नेहमीपेक्षा जास्त वेळ येथे थांबले होते। याची देखील चौकशी करण्याची मागणी तांगडी कुटुंबाने केली आहे। दरम्यान या प्रकरणावर माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी देखील गौप्यस्फोट केलाय। ते म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार असताना 2021 मध्ये तांगडी यांच्यावर गोळीबार झाला होता। त्यावेळी दोषींवर ठोस कारवाई झाली नव्हती। त्यावर तेव्हाच कारवाई झाली असती तर ही हत्या टाळता आली असती। तसेच या प्रकरणी आता पुढील कारवाई सुरू आहे। त्यामुळे मंडळी, सामान्य जनतेचे प्रश्न अनुत्तरित असताना सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय संबंध असणाऱ्या अशा प्रकारच्या हत्यांबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।